तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. महिलांसाठी मूलभूत सुविधांची मागणी, बुलढाण्यात महिला संघटनांचा आक्रमक पवित्रा. बुलढाणा प्रतिनिधी. बुलढाणा शहरात महिलांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत स्वच्छतागृह आणि प्रसाधनगृह सुविधांचा अभाव गंभीर प्रश्न बनला असून यामुळे महिलांना दररोज मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध महिला संघटनांनी एकत्र येत नगरपरिषद व जिल्हा प्रशासनास ठोस मागण्या सादर केल्या आहेत. महिलांच्या सन्मान, सुरक्षितता आणि आरोग्याशी निगडीत हा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी स्पष्ट भूमिका संघटनांनी मांडली आहे. बुलढाणा नगरपरिषदेत नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह तब्बल 15 महिला नगरसेवक असताना देखील शहरात महिलांसाठी पुरेशी व स्वच्छ प्रसाधनगृहे उपलब्ध नसणे ही बाब चिंताजनक असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. शहरातील बाजारपेठा, मुख्य रस्ते, प्रशासकीय कार्यालय तसेच सार्वजनिक ठिकाणी महिलांना शौचालयासाठी भटकंती करावी लागते. यामुळे महिलांची कुचंबना होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच अनुषंगाने रमाई ब्रिगेड, आझाद हिंद महिला संघटना, मातृत्व रणरागिणी संघटना आणि वारकरी महिला संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, नगरविकास विभागाचे उपायुक्त, उपविभागीय अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले. महिलांसाठी स्वच्छतागृह सुरू करणे हे नगराध्यक्षांच्या बंगल्यापेक्षाही प्राधान्याचे काम असावे, अशी स्पष्ट मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. शहरभर तातडीने मोफत शौचालयांची उभारणी आवश्यक. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की शहरातील प्रमुख प्रशासकीय कार्यालय, मुख्य बसस्थानक, शासकीय व खाजगी रुग्णालय, शाळा, महाविद्यालय, बंका तसेच वर्दळीच्या ठिकाणी तातडीने मोफत शौचालय व प्रसाधनगृहांची उभारणी करण्यात यावी. यासोबतच शहरातील सर्व सर्व्हिस लाईन परिसरातही महिलांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेषतः शिवाजी हायस्कूल समोरील नव्याने उभारण्यात आलेल्या शौचालयाचे उद्घाटन त्वरित करण्यात यावे, अशी ठोस मागणी महिला संघटनांनी केली आहे. उभारण्यात आलेली साधने केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात वापरात यावीत, यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत, असा सूर संघटनांचा आहे. याशिवाय सर्व शौचालय आणि प्रसाधनगृहांची दैनंदिन स्वच्छता राखण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात यावे, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. स्वच्छतेअभावी अनेक ठिकाणी उभारण्यात आलेली शौचालय वापरण्यायोग्य राहत नाही, त्यामुळे त्यांचा उद्देशच फोल ठरतो, अशी तक्रार महिलांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाकडे सध्या उपलब्ध असलेली मोबाईल टॉयलेट आणि बाथरूम्स प्रत्येक चौकात स्वच्छ करून तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात यावीत, अशी तातडीची मागणी देखील करण्यात आली आहे. कायमस्वरूपी व्यवस्था होईपर्यंत या उपाययोजनांमुळे महिलांना काहीसा दिलासा मिळू शकतो, असे संघटनांचे मत आहे. महिलांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे सामाजिक परिणाम गंभीर ठरू शकतात. त्यामुळे प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा शहरातील महिलांकडून व्यक्त केली जात आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.